घरामध्ये कोणताही सण असो किंवा कार्यक्रम असो, आपण होम मेकर्सची खूप धावपळ होते, त्यात एनर्जी डाऊन होते आणि मग खूप थकायला होतं. आणि ज्या वेळेस खरंच ऍक्टिव्ह राहायची आपल्याला गरज आहे ना, त्यावेळेस खूप थकायला होतं. तर हाच थकवा येऊ न देता आपली एनर्जी आपण कशी टिकवून ठेवायची बघूया. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं, ते म्हणजे आपला बेड व्यवस्थित करणे. खरं तर दिवसाची सगळ्यात पहिली एनर्जी आपल्याला या कामामधून मिळते. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर ती एक सायकॉलॉजी आहे. म्हणजे हे काम अगदी छोटंसं आहे, पटकन होतं आणि त्यामुळे कसं आहे ना, दिवसातलं पहिलं काम आपण खूप झटपट केलेलं आहे याचं आपल्याला समाधान मिळतं. याच बेसिसवर इतर कामं करण्याचा देखील आपला उत्साह वाढतो. घरात जर फ्रेश हवा येत नसेल, व्हेंटिलेशन होत नसेल, तर घराबरोबर आपण देखील फार सुकून जातो. त्यामुळे सकाळीच अगदी पडदे किंवा खिडक्या व्यवस्थित उघडून ठेवायच्या आणि छान थंड अशी हवा घरामध्ये येऊ द्यायची. गडबड असते, अशा वेळी आपल्याला अर्धा तास, 1 तास व्यायाम करायला अजिबात वेळ मिळत नाही. अशा वेळेस 5 मिनिटाचं मेडिटेशनमुळे सुद्धा आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं. यानंतर थोडंसं स्ट्रेचिंग, म्हणजे आपली हाडं किंवा मसल्स हे लवचिक होण्यासाठी. पहा, आपण झोपेतून उठलो की आपलं अंग अवघडलेलं असतं आणि उठल्या उठल्या जर लगेच आपण कामाला लागलो तर मग कुठेतरी चमकणे किंवा लचक भरणे, दुखणे या गोष्टी होतात. पण आपलं शरीर जर थोडंसं लवचिक असेल तर अशी कुठेतरी चमक भरणे किंवा दुखणे या गोष्टी कितीही काम केलं तरी होत नाही. त्यामुळे 5 मिनिटं का होईना पण स्ट्रेचिंग हे करायलाच हवं. एक्स्ट्रा काम करायचं म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी तर हवीच, नाही का? मग या एक्स्ट्रा एनर्जीसाठी मी रोज घेते नेचर शुअरची ही तुलसी पावडर. ही तुलसी पावडर मी एका डब्यात भरून ठेवली आहे आणि रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा मधाबरोबर ही थोडीशी पावडर घेते, कारण याचे खूप फायदे आहेत. तुळस तर किती औषधी आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण रोज तुळशीची पानं तोडून खाणं काही शक्य नाही. त्याऐवजी आपण अशी पावडर वापरू शकतो. ही पावडर सुद्धा अँटीपायरेटिक किंवा अनाल्जेस्टिक आहे, जे आपला कफ, कोल्ड कमी करते. आपल्या हार्टच्या हेल्थसाठी सुद्धा उपयोगाची आहे. तसंच आपलं ब्लड प्युरिफाय करते आणि स्ट्रेस सुद्धा कमी करते. प्रमोशनच्या निमित्तानं वेगवेगळे ब्रँड्स मला ट्राय करायला मिळतात. त्यातलाच हा एक ब्रँड आहे, तो म्हणजे नेचर शुअर. तर तुम्ही माझे व्हिडिओज पाहिले असतील, गेल्या वर्षी सुद्धा मी या ब्रँडचं प्रमोशन केलं होतं आणि तेव्हापासूनच खरं तर मी या नेचर शुअरचे खूप सारे प्रोडक्ट्स वापरते. त्यापैकी ही आहे तुलसी पावडर. तर मी ही जी वापरते ती आहे नेचर शुअरची तुलसी लीफ पावडर. आता या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतं तर पहा, ही आहे पावडरचा बॉक्स, तुलसी लीफ पावडरचा बॉक्स. त्याबरोबर येतो रॉ हनी, एक मेजरिंग स्पून दिलेला आहे आणि त्याचबरोबर ब्रश देखील. ही पावडर आपण कुठे आणि कशी वापरायची त्यासाठी एक लिफलेट दिलेला आहे, ज्यामध्ये व्यवस्थित सर्व माहिती दिलेली आहे. आता ही पावडर प्युअर आहे का हे ओळखण्यासाठी याच बॉक्समध्ये सर्टिफिकेट ऑफ प्युरिटी अँड ऑथेंटिसिटी दिली आहे, ज्यावरून आपल्याला समजतं की ही पावडर 100% प्युअर आहे. तर तुम्हाला पण नेचर शुअरची ही तुलसी पावडर ट्राय करायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. आपल्याला दिवसभरात किती कामं करायची आहेत या संबंधीची एखादी टू डू लिस्ट आपण आदल्या दिवशीच किंवा अगदी सकाळी सकाळीच करून ठेवायला हवी. म्हणजे त्याच्यावरून ऍटलिस्ट आपल्याला एक अंदाज येतो की या दिवसात आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत आणि त्याप्रमाणे एक एक काम पूर्ण करत गेलं ना की आपली एनर्जी प्रत्येक कामासाठी इक्वली डिस्ट्रीब्यूट सुद्धा केली जाते. प्रत्येक काम झाल्यानंतर त्यासमोर टिकमार्क सुद्धा करायची, म्हणजे आपला मेंदू पुढचं काम करण्यासाठी लगेच तयार राहतो. आता आपणही माणूस आहे. काम झाल्यानंतर एनर्जी डाऊन होणार, थकवा येणार,
पण तीच एनर्जी बूस्ट करण्यासाठी एक पॉवर नॅप खूप गरजेचा असतो. त्यामुळे नेहमी दुपारची छोटीशी वामकुक्षी घ्यायला हवी. त्यानंतर नेहमीच आपल्या शरीराचं ऐकण्यापेक्षा कधीतरी आपल्या जिभेचे चोचले सुद्धा पुरवायचे. म्हणजे बरेच जण म्हणतात की चहा कॉफी आरोग्यासाठी चांगली नाही, पण पहा, ज्यांना सवय आहे त्यांना तरी माझं म्हणणं पटेल की चहाचा एक घोट अर्धा कप किंवा कॉफी अर्धा कप घेतल्याने सुद्धा आपल्याला फार एनर्जेटिक वाटतं आणि पुढची कामं कशी झटपट होतात. कोणतीही गोष्ट जर आपण प्रमाणात घेतली तर त्याचे फायदेच आपल्या शरीराला जास्त मिळतात. आपल्याला झटपट रिचार्ज करणारी आणखी कोणती गोष्ट असेल ना तर ती म्हणजे म्युझिक. दिवसाच्या शेवटी शेवटी कधी कधी फार कंटाळवाणं होतं. म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक ना आपल्याला करायला नकोसा वाटतो, पण तरीही आपण तो ओढून ताणून करतो आणि मग काहीतरी चुकतं. मग अशा वेळेस याच कंटाळवाण्या कामाला जर म्युझिकची जोड असेल तर घरात जर एकटे असाल तर मस्त लाऊडस्पीकर ऑन करून ऐका, किंवा इतरांना जर डिस्टर्ब होऊ नये असं वाटत असेल तर मस्त हेडफोन्स लावायचे आणि मोबाईलवरती गाणी चालू करायची. मग बघा आपल्या स्वयंपाकाला कसं स्पीड येतं ते. कोणतंही तुमचं काम जर कंटाळवाणं असेल ना तर त्याला अशा पद्धतीने म्युझिकची जोड देऊन बघा, ते काम तुम्हाला कधीच कंटाळवाणं वाटणार नाही. एनर्जी डाऊन होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे डिहायड्रेशन. पाणी कमी पडल्यानंतर एखादं झाड जसं लगेच कोमेजतं ना तसंच आपलं शरीर देखील लगेचच कोमेजतं. त्यामुळे आठवण येईल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा हळूहळू थोडं थोडं पाणी पीत राहायचं. म्हणजे आपलं शरीर देखील एखाद्या झाडाप्रमाणे फुलाप्रमाणे छानपैकी टवटवीत दिसेल आणि आपल्याला सगळ्या कामाला एनर्जी मिळेल. बऱ्याचदा भूक देखील आपल्याला लागलेली असते, पण कामाच्या गडबडीत झटपट काही खाता येत नाही. अशासाठी एखादं इन्स्टंट खाता येईल असं एखादं फूड करून ठेवायचं. जसं की मी हा केलेला आहे डिंकाचा लाडू. माझ्याकडे नेहमीच असं काहीतरी अगदी झटपट एनर्जी देणारं एखादं फूड तयार असतं. जसं की हा असा डिंकाचा लाडू, एखादं फ्रूट, खारे शेंगदाणे, फुटाणे, ओलं खोबरं किंवा अगदी छोटासा गुळाचा खडा जरी आपण तोंडात टाकला ना तरी आपल्याला लगेचच एनर्जी मिळते. त्यामुळे एनर्जीसाठी काम करताना अशा गोष्टी अधूनमधून तोंडात टाकायच्या. म्हणजे भूक सारखी लागत नाही आणि आपली एनर्जी सुद्धा टिकून राहते. सेल्फ केअर हा सुद्धा फार महत्वाचा पार्ट आहे बरं का. म्हणजे आतून एनर्जेटिक वाटणं हे पण फार महत्वाचं आहे. तसंच बाहेरून सुद्धा आपल्याला एनर्जेटिक दिसणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्यासाठीच स्किन केअर फार महत्वाची. इथे सुद्धा मी नेचर शुअरची तुलसी पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं रोज वॉटर ऍड केलं आणि त्याचा एक फेस पॅक बनवलेला आहे. 10 मिनिटांसाठी फक्त हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवायचा आणि आपला चेहरा लगेचच स्वच्छ होतो. नंतर चेहरा धुताना मात्र मस्त अशा थंड पाण्याने चेहरा धुवायचा. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन किंवा ब्लॅक स्पॉट्स असतील, डार्क सर्कल असतील किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर हे सगळं कमी होईल आणि आपल्याला खूप छान असं फ्रेश वाटेल. तर मैत्रिणींनो, आज आपण एनर्जेटिक राहण्यासाठी काय काय करायचं हे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सध्या या सणावाराच्या धावपळीच्या दिवसांमध्ये हे हॅक्स प्रत्येक होममेकरला खूप उपयोगी येणार आहेत. तर तुमच्याकडे आणखी काही हॅक्स असतील तर मला जरूर कॉमेंट करा. आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.